साकेत अनिकेत छबी आपल्या बरोबर निघाले होते ना, गेले कुठे? येत आहेत ते. आपण जरा वेळ इथे वाट बघूया. हा ते बघ आले. अरे अनिकेत, सायकलवर कसं काय आलात तुम्ही? अरे दादू दादू आम्ही येताना गाडी बंद पडली माझी आणि अशा रस्त्यावर बंद पडली जिकडे रिक्षाच नव्हते. खूप लांब होता रिक्षा स्टॉप. रिक्षाच मिळेना किती वेळ. मग शेवटी फिरंग्याने एका माणसाकडून सायकल मागितली आणि मी सायकलवरून आलो इथे उशीर नको व्हायला म्हणून. अरे ठीक आहे रे, गोंधळ नका घालू. अनिकेत ती सायकल लाव बाजूला. चला आज जायचंय देवळात. हो. आज आपण साकेत आणि शांभवीच्या हस्ते अन्नदान करणार आहोत गरीब लोकांना. अरे गरीब लोकांचे आशीर्वाद मिळतात. अन्नदान फार मोठं पुण्य असतं बरं का ग. वा खूपच भारी. म्हणजे साकेत दादू आणि वहिनीच्या हातून अन्नदान होणार. मस्तच. हा लावतो. चला चला चला. सावकार एक सेकंड. चला चला आज चला. देवी आई, माझ्या भावाचं रक्षण कर. त्याला चांगली बुद्धी दे आणि क्षमाची पीडा कायमची टळू दे. तायडे, हे कशाला करतेस गे हे सगळं? तुला माहितीये ना मला माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये. मला नाही आवडत हे सगळं. एकतर मला शपथ घालून इथे देवळात आणलंस. इथे देवळात आल्यावर काय प्रॉब्लेम होतो मला. असो, तू आधी ती शपथ मागे घे. चल. बर भावड्या, शपथ मागे घेतली बस. ऐक ना, हे हातातलं काढू नकोस बाबा. माझ्यासाठी असू दे ना हातातच. माझ्यासाठी. हे असंच इमोशनल डाचा देऊन मला त्रास द्या तुम्ही. क्षमा, तिने सुद्धा असंच केलं. माझ्याशी गोड गोड बोलली, प्रेमाचं नाटक केलं, मला फसून मला लुटून निघून गेली. असो, चल निघूया इकडून. चल कुठे? चल कुठे? मग काय इकडेच थांबायचंय? थोडे दिवस आपल्याला इथेच राहायचंय. काय बोलतेस तू? अरे हो, या देवळात आहे ना धर्मशाळा आहे. ते गुरुजी काका आहेत ना, मला बोलले की इथे राहायला देतील. आपल्याला 2 टाइम जेवणाची सोय पण होईल. म्हणजे थोडी सेवा करावी लागेल. अंगण साफ करायचं मी करीन ना. तू कशाला टेन्शन घेतो? मी करीन सगळं. अरे त्या क्षमामुळे घर सोडायला लागलंय आपल्याला. तिच्यामुळे ही वेळ आली आपल्यावर. क्षमा 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 ती फक्त दिसू दे एकदा. मग बघ मी काय करतो ते. असा तोडवेन ना, असा मारेन ना तिला, सगळा बदला घेईन. काय रे, काय डोक्यात काय चाललंय तुझ्या? अरे मला तरी सांग. माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट चालली आहे तायडे. बदला. क्षमाचा बदला. मला जो त्रास तिने दिलाय ना, तो सगळा तिला भोगावा लागणार आहे. तायडे, ती क्षमा समोर आली ना, मी जीव घेणार तिचा. सोडणार नाहीये मी तिला. बाईची अगं हळू, जरा सावकाश. आत्ता पडली असतीस ना ग. जरा लक्ष दे. ठीक आहे ना, मुरगळला थोडासा पाय. तर सासू आहे माझी, तुला बोलले ना. चला.
देवी आई, नवीन दाम्पत्य तुझ्या दर्शनासाठी आले. त्यांना खूप आशीर्वाद दे. त्यांचा संसार खूप सुखाचा होऊ दे. चला उठी वाग, नमस्कार करा. गुरुजी, काय काय व्हायचं सांगा त्यांना. सर्वांनी देवी आईला नमस्कार करा. तुमची नावं सांगा. मी साकेत राजगुरू आणि ही माझी पत्नी शांभवी राजगुरू. बसा, पाटावर खाली बस. जय देवी आई. साकेत राजगुरू आणि त्यांची पत्नी शांभवी तुझ्या दर्शनाला आणि आशीर्वाद घ्यायला आले आहेत. त्यांना भरभरून आशीर्वाद दे. त्यांची भरभराट होऊ दे. त्यांच्या घरी सदैव तुझ्या कृपेने सुख समृद्धी आणि आरोग्य नांदू दे. या सुनेमुळे भरभराट नाही तर राजगुरूंचा नायनाट होणार आहे. ही थेरडी आरोग्याने संपन्न नाही तर रोज रोज तडफडू दे. घरात सुख शांती समृद्धी नाही, एकमेकांचा विश्वास सोडू देत. आणि शेवटी ही सरस्वतीबाई भ्रमिष्ट होऊन आपल्याच घरातल्यांना संपू देत आणि लवकरच तुरुंगात जाऊ देत. म्हणजे माझी बदला घेण्याची इच्छा पूर्ण होऊ देत. हे बाबा, डोकं जरा शांत ठेव ना. असं डोक्यात राग घालून तू तुझंच नुकसान करशील. मग मी काय करू? अगं तायडे, कोण कोणाचं नसतं ग. अशा मला बघितलं ना, मला फसवून पळून गेली, दुसरं लग्न केलं, पण तिचं काही बिघडलंय का? नाही. पण तिला मी सुखाने जगू देणार नाहीये. मारून टाकणार आहे तिला मी, खून करणार आहे तिचा. तिचा खून करून तुला काय मिळणार? हा, जलात जाणार तू? हा ग, जाईन ग जेलात. मला काही फरक पडत नाही, पण निदान बदला घेतल्याचं समाधान तरी मिळेल मला. हरामखोर माझ्याशी लग्न करून मला फसवून गेली, पण सोडणार नाहीये मी तिला. तिचा गेम करणार आहे मी. ऐका, सगळ्यांनी ऐका. ऐका ऐका ऐका. देवीला नैवेद्य दाखवला जातोय. ज्यांची पूजा आहे त्यांनी महाप्रसाद ठेवलेला आहे. थोड्याच वेळात महाप्रसादाला सुरुवात होत आहे. लवकरात लवकर चला. चला या. बघितलं, मी बोलली होती ना. हे बघ, जेवणाची सोय आपल्या 2 टायमाची. चल जाऊ, काय टेन्शन नाही आपल्याला. तो पुढे मी आलो. काय करतोयस? अरे लोक मारतील ना. ते काय देवळात. चल चल. काय खटखटे. ती बॅग घे, उचल. यशस्वी भव. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. सुखाने संसार करा. अहो, देवी आईने जर आमच्या शांभवी बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तर आमचा साकेत दादा काय करणार? नाही म्हणजे उद्या जाऊन नवरा बायकोसाठी काहीच करत नाही म्हणून रुसतील ना आमच्या बहिणी. काय अनिकेत, तुझं मॉडर्न लॉजिक ना बाजूला ठेव. अगं- तुझी बायको येईल ना तेव्हा बघू आपण. काय ग? अरे यार, माझं काय आता? हे क्रॅकहेड, आणि तू काय हसतेस ग? तुला तरी आवडणार आहे का तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी असं काहीच नाही केलं तर? असं होणारच नाही. माझा नवरा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, कळलं? बरं, बघू. बाई, मोठ्या नातवाचं तर लग्न झालं, आता छोट्याचा पण नंबर लावून टाका. ओ गुरुजी, अहो माझं काय मध्ये? आता तुम्ही सध्या फक्त साकेत दादा आणि शांभवी वहिनीवर फोकस करा. मला वेळ आहे. अहो, वेळ काय आपल्या हातात नसते, ते सगळं देवी आईच्या हातात असतं.
आणि तुम्ही असंच वेळ आहे म्हणत राहाल आणि ती व्यक्ती तुमच्या समोर उभी असेल. काय गुरुजी काही बोलताय तुम्ही? सगळ्यापासून कोणी भेटलं नाही का तुम्हाला? माझी काय थट्टा करता? Anyway, मी जरा आलो होते, मी प्रदक्षिणा घालून आलो. या फिरंग्या फिरंग्या छावी यार, आता तू परत लग्नाचा विषय नको काढूस, मला नाही बोलायचं. ते नाही म्हणत आहे. साकेत शांभवी, पूजा झाली ना की तुम्ही अन्नदानाचं बघा. मी गोमूत्र घेऊन येते. हा ए, फिरंग्या फिरंग्या ऐक ऐक ना नॉट ऐक ना, मी काय लग्नाच्या टॉपिकवर बोलायचं नाही. गप्पा मी ते बोलत नाहीये, ऐक ना. अरे यार, तुला कळतंय का आपण कुठे आहोत? प्रदक्षिणा घालतोय, एवढत आहोत. अशा वेळेला काही बोलायचं नसतं. फिरंग्या मी काय बोलते ते ऐक ना. पण सॉरी. अरे फिरंग्या मी काय बोलते ते ऐकून घे. अरे तुझ्या मला नाही ऐकायचं. गप. तुझ्या घरात. अरे ऐक तर, मी काय बोलतेय. ते लोक आहेत, मला बोलता येत नाही. ऐक ना फिरंग्या. काय झालंय? अशी का उभी आहेस? ते काही बोलायचंय का तुला? ते हे तुझ्या घड्याळात माझी ओढणी अडकलीये, ओके. म्हणून तुझ्या मागे मागे मला प्रदक्षिणा घालाव्या लागल्या. मी तुला मगासपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय, म्हणून तुझ्या मागे मला प्रदक्षिणा घालाव्या लागल्या. ओके 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 ओके, म्हणून तू असं मागे मागे फिरत होतीस. हो. शवी, तू पण नाही यार. लाईक हॅव यू गॉन मॅड? अरे अशी जरा खेचली असती ना ओढणी तर लगेच सुटली असती. इतकं सगळं करायची काहीच गरज नव्हती. फिरंग्या, खेचून काही मिळत नाही, सहज मिळायला हवं. आणि एखादी गोष्ट अडकली तर ती सोडवणं खूप कठीण जातं. मग ती ओढणी असो किंवा नाती, ती जपूनच सावरावी लागतात. इकडे बघ. काय 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 बडबड करतेस तू? हा, ताप डोक्यात वगैरे गेलाय का तुझ्या? डॉक्टरांना दाखव जरा. आणि तसं पण गेल्या काही दिवसात फारच विचित्र बोलायला लागलीस तू. त्यामुळे प्लीज डॉक्टर, लवकर. आणि कसं आहे, तुला काही झालं ना तर ते मला परवडणार नाही, म्हणून डॉक्टर. ओके. आणि देवी, तुम्ही पण द्या जरा लक्ष. काय झालंय आजकाल, काय बोलत असते काय माहिती बाबा. काय झालंय काय माहिती हिला. द्या लक्ष प्लीज. चल. त्या राजगुरुबाईंच्या नव्या मालकीणबाई का? बहुतेक सरस्वतीबाईच्या नातवाचं लग्न झालंय. हाच तो नातू आणि ही सून. बोर्डवर घ्या. हा, सावकाश जेवा काकू. हॅलो जिजू. अरे आलीस तू? हाय दी. सॉरी, मला थोडा उशीरच झाला. कर आता मदत कर आम्हाला. हा, काय करायचंय? तू एक काम कर, मला ना तेच पत्रावळ. ताई सावकाश जेवा. बघत काय बसले तुझे माझ्याकडे? ऐका ना, सगळेजण म्हणतील राजगुरूंची सून आली आणि नातवावर जादू केली. काय करताय असं? त्यात खोटं काय मग? वाडा. अरे काय म्हणताय, कशा आहात? हो हो, ठीक आहे ठीक आहे. तुमचं लग्न आत्ता झालं ना? हो, जोडा छान दिसतोय तुमचा. मी काय लाईनीत वगैरे उभं राहणार नाही. माझ्यासाठी जेवण घेऊन ये. आणते बाबा, आणते.
पोटभर जेवा आणि काही लागलं तर सांगा. हा. शांभवी, शिरा वाढतेस ना? हा, थांबलेत ते. दे. शांभवी, शांभवी. शांभवी, काय होतंय? काय झालं? गरगरल्यासारखं झालं हो एकदम. घरघरतंय का? अंधारी आली डोळ्यापुढे एकदम. हा, तो उन्हाचा त्रास होत असेल तुला. आपण दुसरीकडे बसायचं का जाऊन? हो हो. दादा ऐका ना, तुम्ही जरा 2 मिनिट थांबा इथे. आम्ही आलोच. यांना जरा त्रास होतोय. आम्ही आलो जाऊन, तुम्ही थांबा. आलोच. डोळ्यापुढे. बरच आपण तिकडे बसूयात मंदिरात जाऊन. ये. तायडे काय आलं? बघते काय झालं ते. थांब. उन्हामुळेच त्रास होतोय, बाकी काही नाही. हो. फारच कसं तरी होतं. अंधारी आली डोळ्यापुढे एकदम. हे काय झालं वहिनी? काय झालं? अगं नाही, काही नाही. उन्हाचा जरा त्रास झाला तिला. चक्रा येत आहेत जरा. अरे बापरे. मला काय वाटतं, आपण लगेच घरी जाऊया आता. हा, काय पुन्हा उन्हाचा त्रास व्हायला नको ना. आणि शांभवी, तू प्लीज उन्हात थांबू नकोस, तुला परत त्रास होईल. हा. हो नाही इतकं काय झालेलं नाही. मी थोडा वेळ बसले ना, थोडं शांत बसते, बरं वाटेल मला. हा, छवी, कुठे पाणी मिळते का बघ ना, घेऊन ये ना. हो सॉरी आंटी, मी लगेच आणते पाणी. तहान लागले, कोरडा पडला माझा घसा. बरं वाटतंय जरा. छवी, आत्ता येईलच पाणी घेऊन. खूपच कोरड पडली हो घशाला. मला प्लीज पाणी तुम्ही आणून देता का? सॉरी, साकेत आणून द्या ना. बरं, मी घेऊन येतो. कामिनी, लक्ष ठेव तिच्याकडे. हो जीजू. शांभवी, काळजी घ्या, मी आलोच. अगं काय? तो राजनाथ इथे आलाय. काय? ते अन्नदान सुरू आहे ना, तिथे ती रांगेत उभा आहे. मी बघितलं माझ्या डोळ्यांनी. बापरे, आता काय करायचं? दी, तू घरी जा. नाही ना जाऊ शकत. तिथेच उभा आहे, जिथून जायची वाट आहे. काय करू आता? वहिनी हे घे. घेतो पाणी. बरं वाटेल. हळू. अगं सावकाश. सावकाश. वाटतंय बरं आता? छवी, ते अन्नदानाचं पुढचं सगळं प्लीज तुम्ही बघाल का? मला ना खूपच कसं तरी होतो. मला नाही उभं राहणार एवढ्या उन्हात. अगं वहिनी, मी बघते ना सगळं. तू नको काळजी करूस, ठीक आहे? तू इथे बस, आराम कर, थोडी विश्रांती घे, मग बरं वाटेल तुला. मी बघते सगळं, तू स्ट्रेस घेऊ नको उगाच, ठीक आहे? छवी, मी पण शांभवी सोबत इथेच थांबतो. तिला परत त्रास झाला तर कोणीतरी हवं ना. हा, तू आणि अनिकेत अन्नदानाचं बघा तेवढं. हो चालेल. मी सांगते ना लगेच फिरंग्याला. मी जाऊन सांगून येते. बापरे, पाणी प्यायल्यावर बरं वाटलं ना? शांभवी, तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येऊ का? त्याने अजून छान वाटेल, एनर्जी येईल तुम्हाला. मी येतो घेऊन नारळ पाणी. हा, इतकं काय झालं हिला? भारीच नाजूक दिसते हो राजगुरुबाईंची सून.
हे दाडे मी चाललोय सर. ए बाबा बस बस इथे 2 घास खाऊन घे, फुकट आहे. प्रसाद आहे आणि प्रसादाला नाही बोलू नये. हा तायडे काय ग कटकट तुझी. एकतर हे कोण लोक जेवण देतात म्हणजे काय उपकार करतायत का आपल्यावर. मी काय लाचार नाही आहे. पाया पडते तुझ्या, हळू बोल. सॉरी आमच्या वहिनीची तब्येत बिघडली म्हणून तुम्हाला थांबावं लागलं. खरंच सॉरी. सॉरी सॉरी वाढूया आपण. आले पाहुणे आले. हे शिरा घे. हा तुम्ही सुखाने संसार करा. काय अन्नदान मोठं काम आहे. तुम्हाला कधीही काही कमी नाही पडणार. अहो काकू थांबा तर. अहो नवरा बायको नाही, आम्ही मित्र आहोत हो. चवी त्यांना आपण नवरा बायको वाटलो काहीतरीच म्हणजे. तू का हसतोस? अजून नाही तर काय, आपण केवढे मॅच करतो का एकमेकांना. काही पण म्हणजे आपण कुठं आलो नवरा बायको. आपण मॅच वाटलो असू त्यांना, त्यात काय. तू काय म्हणालीस? मी अरे वाढ त्यांना. थांबल्यात ना त्या कधीपासून. वाढ आधी. काय भाऊ? नाही म्हणजे बायकोनं एकदम दमट ठेवलेलं दिसतंय. हो तुम्हाला म्हणून सांगतो, नवीन लग्न झालंय ना तोपर्यंतच बायकोला ताब्यात ठेवा. हा नाहीतर माझ्या वयाचे होईपर्यंत सगळे केस गळून पडतील गुळगुळीत टुलटुळीत. आता माझ्याकडेच बघा ना, पहिल्यापासून बायकोला असं ताकद ठेवलंय. बघितलं का कसं आहे जंगल. द्या थोडा शिरा. घ्या ना घ्या. म्हणू का पोटभर जेवा हा काका, पोटभर जेवा. एवढं बायकोला ताब्यात ठेवा म्हणजे झालं. तुम्ही पोटभर जेवा हा काका. सिरियसली यांना पण नवरा बायको वाटतोय आपण. काय झालंय सगळ्यांना. नाही का काका? जरा एनर्जी येईल तुम्हाला याने. साकेत थँक्यू. सावकाश प्या, बरं वाटेल. गोड आहे ना पाणी? खूप गोड आहे. हे बाबा, अरे कुठे चालला? दीपक क्षमा. हा तिचा नवरा आहे. अरे याच्याच घरी हळदीला कामाला गेले होते मी. अरे माझ्या कर्मा, म्हणजे हिने याला गटवला तर. नालायक पोरगी. पोरगा एकदम चेहऱ्यावरून साधा वाटतो, पण ही आहे ना एक बनेल. तुला लुटला, आता त्या पोराला पण साप लुटेल. साकेत पायाची कुठे आहेत? अहो त्या अन्नदानाच्या इथेच आहेत. कधीपासून उभ्या आहेत उन्हाच्या. त्यांना त्रास होईल उन्हाचा. उभं राहून पण त्यांना. तुम्ही इथे घेऊन या त्यांना इथे बसलं ना की त्यांना पण बरं वाटेल. बरं ठीक आहे, मी बायाजीला इकडे घेऊन येतो. तुम्ही बसा, नारळ पाणी सगळं संपवा. मी आलोच. तू बस इथे आराम कर. क्षमा, आज तू माझ्या तावडीतून सुटणार नाहीयेस. ऐक ना, तू वाढ यांना, मी प्लेट्स घे. हो. तू घे, घे. आज मी तुला बर्बाद करणार. क्षमा.
पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. हे पैसे देतात. असं काय करू नकोस रे बाबा, ते खूप श्रीमंत लोक आहेत रे बाबा, नको त्यांच्या वाटेला जाऊस, मारतील तुला. हे तायडे बघूया कोण काय करताय ते. काय 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 झालं आता, काय करायचंय? चल बाटली घे आणि चल. तू सोड मला, सोड. छवी त्यांना शिरा दे ना. राजनाथ इथे आलाय म्हणूनच वहिनीला त्रास झाला असणार. ती घाबरली असणार, पण मग कोणाला बोलली का नाही ती? छवी हा शिरा दे त्यांना. आणि इथे पण वाढा. ऐक फिरंग्या, तू वाढ, मी आले लगेच. छवी अगं तू थांब. वाढ तू ना. कुठे जातेस छवी? अगं इथे बघ किती. अरे तू तुम्हाला शिरा ना यारी छवी, मला एकट्याला टाकून कुठे गेली ही पण ना वेळ. हे तुझा शिरा. तुम्ही एक सेकंड थांबा, मी आलो. एकच सेकंड. आलो. छवी अगं काय 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 चाललंय तुझं? तिकडे बघ ना किती गर्दी झाली आहे यार. चल मला हेल्प हवी. ऐक ना, अरे मी ना इथे आता त्या राजनाथला बघितलं. कोण राजनाथ? अरे राजनाथ कोण? काय? शांभवी वहिनीचा पहिला नवरा. व्हॉट? हो इथे होता. तो इथे काय करतोय? नाही माहिती, मी त्यालाच बघते, तो दिसतच नाहीये कुठे. थांब आपण बघायला हवं त्याला. हो हा ते स्वतः म्हणजे आता इथेच असेल ना मग कुठेतरी. छवी नाहीये इथे कुठेच तो. अरे तेच तुला माहिती, त्याच्यासोबत त्याची बहीण पण होती. व्हॉट? हो ते दोघही होते इथे होते माझ्या समोर. छवी यू शुअर तो राजनाथच होता? अरे 200% तो राजनाथच होता. मग आपण त्याला शोधायला हवं ना. लोक पण बरेच जमा झालेत. संजय दादा, तुम्ही सगळ्यांना प्रसाद वाटा, आम्ही आलोच. ओके.